काय रे, तुला काय वाटतंय? आवेनीच लिहिलं असेल का? नाही, आवेवर माझा पूर्ण विश्वास आहे. आवे नाही करणार असं. हा, ते पण आहे. मला पण वाटतंय आवे नाही करायचं. अरे ही कोंबडी पण काय साधी कोंबडी नाही, तिनं पण लिहिलं असेल. तुला काय वाटतंय? होय, कोंबडी कशाला पोरांच्या बाथरूम मध्ये जाईल? एडीबिडी आहेस का काही? हा, तू नको सांगू. ती नुसतं वर वर दाखवायलाय, आतमधून लय चोंबडी आहे ती. हे नाही असं काय. राहिलं मग नसल लिहिलं. पण आवे नाही का असं करायचं, बिचारायला उगाच सर बोललं. कोमल, आव्या बघ ना कसा एकटाच चाललाय. मलाच करमत नाही अगं, तू गप्प आहे तर. सरांनी असं सगळ्यांसमोर त्याला नव्हतं मारायचं. बरोबर आहे तुझं, पण काही वेळाने होईल तो जरा बरा. आपण ना काय करू, तोच विषय नको वगळून काढायला, नाहीतर त्याच्या तेच ध्यानात येईल आणि तो असाच गप्प गप्प राहील. आपण जरा विषयच बदलू. आता समजावून लय झालंय त्याला. समजवायला गेलं तर तो अजूनच विचार करतोय. गुड मॉर्निंग, बसा. अटेंडन्स पासून आपण सुरुवात करूया. किरण, अविनाश, येस सर. मयूर, येस सर. राहुल, संतोष, येस सर. साक्षी, अंकिता, नेहा, साक्षी, रुपाली, कोमल, प्रेझेंट सर. ऋतुजा, प्रेझेंट सर. ठीक आहे. लेक्चर चालू करायच्या आधी आहे ना, मला थोडंसं तुमच्याशी काही बोलायचं आहे कालच्या प्रकाराबद्दल. अविनाश, अविनाश, ये इकडं. काल जो पण काही प्रकार घडला, अगदी मी अविनाशवर रागवलो सुद्धा, मारलं, तर त्याबद्दल मी अविनाशची संपूर्ण वर्गासमोर माफी मागतो. कारण अविनाशचं अक्षर आणि भिंतीवर लिहिलेलं जे अक्षर होतं त्याच्यामध्ये खूप समानता होती. त्यामुळं मला असं वाटलं की ते अविनाशने केलेलं आहे, पण ते अविनाशने केलेलं नाही आहे. तर तुमच्या असं मनामध्ये काही राहिलं नाही पाहिजे की ते अविनाशने केलं असेल म्हणून मी तुमच्या समोर सगळ्यांसमोर अविनाशला बोलून सांगतोय की ते अविनाशने केलेलं नाही आहे. अविनाश, खरंच मी तुझी खरंच माफी मागतो. सर, अहो तुम्ही नका माफी मागू. तुम्हाला जे वाटलं त्यामुळे तुम्ही मला बोललं त्याचं. खरंच अविनाश, तू खूप चांगला मुलगा आहेस आणि चांगला विद्यार्थी सुद्धा आहेस. जाऊन बस. तर चला, आपण आता लेक्चरला सुरुवात करू. ओके सर, तो कसा काय सापडला पण? ते झालं असं की आपले सर जे आहेत इतिहासाचे, त्यांनी जाऊन मला हे सांगितलं होतं की बाथरूममध्ये असं काहीतरी भिंतीवर लिहिलं आहे माझ्याबद्दल आणि कुलकर्णी मॅडमबद्दल. चायला आपणच लिहिलं होतं, कसं काय सापडलं ती? काय माहिती यायला. आपली नाव तर नसेल ना कळली? आता कळली असेल कदाचित. सुनील सरांना माहिती आहे, आता ते आल्यावरतीच कळलं. आता कोमल, मला पुस्तक दे. चला, आता आपण नवीन धड्याला सुरुवात करणार आहे. चला, सगळ्यांनी पुस्तकं काढली आहेत का वरती?